तर मित्रांनो बघू शकता हा चिलपी मासा आहे आणि थंडीनं ते कडक होऊन मेले बघू शकता तुम्ही एकदम कडक झालेले आहे ते. आणि ही गोदावरी नदी या नदीमध्ये ते पकडले बघू शकता. आणि इथं दोन गांजवे या गांजव्यांमध्ये चिलपी मासे बघू शकता आणि इथं एक पडलेला आहे आणि त्यांना पकडण्यासाठी बघू शकता याच्यामध्ये जाळं आहे. तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आता सकाळचे जवळपास 8 वाजले आणि थंडीचे दिवस चालू आहे आणि लई थंडी आहे. सकाळी थंडीचे बघू शकता मी उन्हामध्ये आलो आहे कारण की घरी लई थंडी वाजत होती. आणि त्याचबरोबर आमच्या गावाच्या कडेला एक गोदावरी नदी वाहते तर तिच्या कडेला आलो आहे कारण की एक जोडीदार आहे तर मासे पकडण्यासाठी आला एवढ्या थंडीचे सकाळी. तर चला आता जाऊ त्याच्याकडे बघू त्याने किती मासे पकडले किती नाही. तेच मासे बघण्यासाठी आपण आलो आहे खाली. आणि एवढ्या थंडीमध्ये तो जवळपास पाण्यामध्ये उतरला आहे. पाणी एकदम गार आहे मित्रांनो तरी तो एवढ्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. सकाळीच त्याचा कॉल आला होता म्हणे ये लवकर म्हणे खाली. त्याच्याकडेच आलो आहे मी मासे बघण्यासाठी. तर चला बघूया तिने किती मासे पकडले आणि किती नाही आणि कोणते मासे बारीकले का मोठे का छोटे. बघू शकता आता गंगेवरती आलो आहे बघू शकता. या साईडला एक छोटी नदी आहे आणि हे जे बेट दिसत आहे त्याच्या पाठीमागं एक मोठी नदी आहे. आणि त्या मोठ्या नदीमध्ये जवळपास मासे खूप मोठमोठे आहे. इथं काही बंधारा वगैरे काहीच नाही. इथं बंधारा खेळले तुमच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये पूल वगैरे काहीच नाही त्यांच्या साईडला जायला. तर बघू शकता इथं एक मध्यभागी बेट आहे आणि त्या बेटाच्या जवळपास दोन्ही बाजूंना पाणी वाहतं बघू शकता तुम्ही. या साईडला छोटी नदी आहे म्हणजे त्या पूर्ण बेटाला गोलगारका मारलेला आहे आणि त्या साईडला बी. आणि ज्यावेळेस पूर्वी येतो मित्रांनो बघू शकता इथून या साईडला जे काट्या दिसत आहे तुम्हाला इथून आमचं घर जवळपास अर्धा किलोमीटर लांब आहे तरी घराजवळ पाणी येऊन राहते एवढा पूर येतो या गोदावरी नदीला. बघू शकता लुट्टू शेट आमचे ते तिकडे आहे बार दिसणार नाही तुम्हाला बारमध्ये. आता तो यायची वाट बघतो तर का आता इथंच काढायला थांबावं लागेल. तो आला का बघू मासे विषय कोणते पकडले. तर म्हणे थंडी जेवढी का थंडी ना काही मासे मरून गेले. पण आता बघूया किती मासे राहिले किती नाही. ह्याच्यामध्ये मासे खूप मोठमोठे चिलप्या आहे जसे लागले तसे मासे मित्रांनो या नदीमध्ये बघू शकता तुम्ही. खूप मोठी नदी. तर चला आता पाठीमागच्या कॅमेराने आपण बाकीचे बघू आणि तो आल्यावरती मासे बी बघू आपण. बघू शकता मित्रांनो आता तिकडे पारमध्ये आहे टुप्पावरती बसलेला आहे पकडतोय मासे. बघू शकता पोटा पाण्यासाठी करावं लागतं. सकाळीच पाठीच आलेला आहे तो जवळपास 5:30 का 6 वाजता झालेला आहे तो गंगावरती आणि अजून पण वावरीत चालतोय बघू शकता तुम्ही. पाणी वगैरे बघू शकता. आणि ही जे बेट आहे त्याच्यामध्ये पक्षी पण भरपूर येतात लांबून. आता पण बघू शकता कसे पाखरं उडते आहे बगळे वगैरे सर्व पक्षी आहे. आणि मित्रांनो या साईडला पण दोघं जण बघू शकता. एक या साईडला आहे आणि या साईडला आहे सावलीच्या मध्ये त्याच्यामुळे दिसतो की नाही काय माहिती. बघू शकता तुम्ही म्हणजे जवळपास पुरं पाणीच पाणी या साईडला आणि त्या साईडला जास्त पाणी खोल पण तिकडे जास्त आहे. या साईडला एवढं खोल नाही पण खड्डे झालेले मोठमोठे बघू शकता तुम्ही. खड्डेच दिसते आहे कडानी गवत म्हणजेच कडानी सवन बाजू आहे आणि मध्येच खड्डे मोठमोठे बघू शकता. गोदावरी नदीचा हा व्ह्यू तुम्ही सकाळचा मस्तपैकी ऊन बिन पडलंय आणि उन्हामध्ये नदीच्या कडेला बसल्यावर भारी वाटतं बघू शकता. तर अजून त्याला किती वेळ आहे काय माहिती. तो आता जवळपास 1 तासापूर्वीच गेलेला आहे पाण्यामध्ये. अजून पण पाण्यामध्येच बघू शकता एवढ्या थंडीमध्ये. अजून पण किती टाईम लागतो काय माहिती. तवरा का येतच त्याची वाट बघावा थांबावं लागणार आहे. तर चला आता तवरक करूया काहीतरी टाईमपास. बघूया आता त्याला किती वेळ होतो किती नाही. तवरक आता इथंच कडेला बसूया नदीच्या त्याची येण्याची वाट बघूया. मासे बिशे बघूया. थंडी गारठ्याचे देतो म्हणे काही मासे मेलेले. फोन केला त्याला तर म्हणे काही मासे मरून गेले थंडीत जास्त आहे पाण्याने जाम होऊन गेले. तर बघू शकता वावरी गोळा करतोय तो. अजून पण किती वेळ लागतो काय माहिती. तर फायनली मित्रांनो लुटू शेट आता कडेला पोचणारच आहे 5-10 मिनटामध्ये. अजून बघू शकता पार्क कडेला आलेले. थोडाच राहिला आहे थोडीच वावरी राहिली गोळा करायची. बघू शकता इथं या टोकाला बांधली डायरेक्ट. इथून जवळपास त्या तिकडं त्या समोरच्या वावराकडं पसरेल होती जवळपास 700-800 फूट वावरी आहे निश्चित एवढी.
बघू शकता लय मोठी आहे, त्याला मासे पण खूप लागलेले वाटतं. तर चला आता कडाला आल्यावरती बघू सगळे मासे कोणते कोणते बारीक लय का मोठे सगळे. आलाच तो कडाला आता पाठ्याच्याच कॅमेऱ्याने जवळपास आपण सगळ्या मासे बघू. तर मित्रांनो बघू शकता इथे एक टरलं आहे, तिला जोरात हलतंय. बघू शकता लय जोरात हलतंय ते. मासा लागला का तिथले मोठा. चला आता जवळ जाऊन बघूया चिल्लपी लागली का, मोठा आहे का छोटा आहे. लय जोरात हलतंय टल इथं वावरी बांधलेली आहे आणि इथे एक टंपर आहे, त्याला जोरात हलतंय. चिल्लपी का कोणता तरी मासा लागलाय बघू शकता तिकडे समोर आहे. लय जोरात हालत होतं ते, पाहिजे ना मला त्याचं नाव जे आहे ना. लुट्टू शेटला विचारला मग तिने सांगितलं टंपर म्हणते. तर बघू शकता लय हालत होतं. जस्ट चिल्लपी काढली आहे. तर चला आता काढायला आल्यावरती बाकीचे सगळे मासे बघू. या इकडे दोघं तिघ जण आहे, पण ती वेगळी गँग आहे, ती आपल्या मध्ये नाही आहे. तर चला आता काढायला आल्यावरती बघू सगळे मासे. तर बघू शकता मित्रांनो चिल्लपी मासे लागलेले आहे, पण थंडीमुळे ते मरून गेलेले, एक्सपायर झालेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आपण थोडी वेळ 5 मिनिटं. ह्या साईडला ताजे मासे बघू शकता जिवंतचे आणि मोठेले सगळे चिल्लाप्याचे बघू शकता गांच्या मध्ये ठेवलेले सगळे. याच्यामध्ये आडुशाला दे त्याला आता ते टोपण उघडून झाकण उघडून धर तिकडून. बघू शकता सगळे चिल्लाप्यास मासे आहे. बघू शकता एवढं गथुड आहे, फडफड करताय ते. वावरी मासे धरण्याची बघू शकता हे असे मासे सगळे, त्याच्यात हे 2च मरून गेलेले आहे. बघू शकता तुम्ही केवढले मासे, जवळपास अर्धा किलोचा एक मासा आहे म्हणजे दोन्ही जवळपास 1 किलोचा एक मासा आहे. बघू शकता चिल्लापी मासा म्हणते त्याला. अजून पण मासे आहे पण बाकीचे नाही लागले. त्यात चिल्लापींचीच वावरी होती त्याच्यामुळे त्याला चिल्लापीच मासा लागलेला आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक मासा पकडण्यासाठी प्रत्येक माशीची वेगवेगळी जाळं असतं. बघू शकता आता चिल्लापींची जाळं आहे. बघू शकता बारीक माशांचं वेगळं, मोठ्या माशांचं वेगळं, सगळ्या माशांचं वेगवेगळं जाळं असतं. बघू शकता भरपूर मोठमोठे मासे, जवळपास 1.5 किलो 2, 3, 5 किलोपर्यंत मासे आहे गंगामध्ये. 5 किलोला सुद्धा वर आहे. वकार मोठमोठे मासे आहे. नदी पण खूप मोठी आहे ना आपली गोदावरी नदी, त्याच्यामुळे मासे पण खूप मोठमोठे. बघू शकता हा चिल्लपी मासा खायला पण एकदम मस्त लागतो. बघू शकता मित्रांनो हे मासा पकडण्याचं टोप आहे. याच्यावर जर तुम्ही थोडेफार तिरपे तारपे बसले तर पडू पण शकता, कारण की मीच मागच्या वेळी याच्यावरती आंघोळीला आल्यानंतर बसलो होतो. थोडंसंच मध्ये गेलो तर लगेच टोप उलटं झालं होतं, कारण की त्याच्यावर सवय नाही, ते लगेच उलटं करून देतं आणि जागेवरती उलटं झाल्यानंतर तुम्ही पाण्यात पडू शकताय. पोहता येत नसलं तर तुमचा कार्यक्रम पण होऊ शकतो जागेवरती. त्याच्यामुळं पोहता येत असेल तरच पाण्याच्या कडेला येता तुम्ही. बघू शकता लुटूक शेट सकाळ सकाळी 5-5:30लाच आले ते पाण्यामध्ये. त्यांना विचारू थंडी बिंडी कशी काय इकडं नदीच्या कडेला, सांगतील ते आता.